जर आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य होणार असेल तर सर्वात आधी श्री गणेशाची उपासना केली जाते, कारण श्री गणेश हे बुद्धी, विवेक आणि समृद्धीचे देवता आहेत. ते मनुष्याला बाहेरील अडचणी, भ्रम, भीती आणि नकारात्मक विचारांपासून मुक्त करतात. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता असेही म्हटले जाते. माघ मासातील शुक्ल पक्षाला श्री गणेश जयंती साजरी केली जाते, कारण या दिवशी माता पार्वतीने आपल्या देहातून श्री गणेशांची निर्मिती केली. यामुळे सर्व मंदिरांमध्ये गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यासोबतच गणेश जयंतीला पंचांगामध्ये रवी मुहूर्त म्हणून एक दिव्य योग निर्माण होतो, ज्यामध्ये नवीन संकल्प करणे आणि खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. सर्व भक्त या दिवशी पहाटे स्नान करून श्री गणेशांची पूजा करतात. गणेशांना लाल फुले, दूर्वा आणि नैवेद्य अर्पण करून दिवसभर गणेशांसाठी व्रत ठेवले जाते. हे व्रत केवळ शरीर शुद्धीसाठी नाही, तर मन, बुद्धी आणि आचरण शुद्ध करण्यासाठी उपयोगी ठरते. गणेश जयंती आपल्याला एक गहन सत्य शिकवते की आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरीही आपण त्यांना न घाबरता शांत मनाने सामोरे जावे. बुद्धी आणि बळाच्या जोरावर अडचणींवर मात करून त्यांचे निवारण करावे. म्हणून आपणही या चतुर्थीला एक नवीन संकल्प घेऊन सर्व अडचणींवर मात करावी आणि श्री गणेशांची उपासना करून त्यांचे निवारण करावे.